मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, कधीही न थांबणारं, येईल त्याच्या हाताला काम आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी देणारं शहर, असा लौकिक असलेल्या मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळपास 9 वर्षांनंतर होत असल्यानं या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सुमारे 20 वर्षांनंतर एकत्र येत निवडणूक लढवत असलेले ठाकरे बंधूंचे पक्ष हे यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं खास वैशिष्ट्य. एकीकडे भाजपा आणि शिंदे गटाचं आव्हान आणि दुसरीकडे स्वतंत्र लढत असलेला काँग्रेस पक्ष, अशा दुहेरी आव्हानाचा सामना करत मराठीचा मुद्दा अजेंड्यावर घेऊन ठाकरे गट आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मुंबईतील मतदार कोणाला कौल देणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आराखड्यात यावेळी कशा प्रकारे पटाची मांडणी झाली आहे, तिथे कोणते मुद्दे चर्चेत आहेत, आघाडी आणि तिची कशी मांडणी झाली आहे, सध्या कुणाचं पारडं जड आहे आणि कुणासमोर मोठी आव्हानं उभी राहिलेली आहेत, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईतील मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत आहे. अनेक उद्योग व्यवसायांचं केंद्र असल्यानं देशातील बरेच आर्थिक व्यवहार इथूनच चालतात. मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे सुमारे 75,000 कोटी एवढं आहे. त्यामुळे देशातील एखाद्या छोट्या राज्य एवढं मुंबई महानगरपालिकेचा कारभार आहे. त्यामुळे कारभाराचा अवाढव्य पसारा असलेल्या या महानगरपालिकेचा कारभार हाती घेण्यासाठी अनेक पक्ष उत्सुक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईवर बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उदय झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित झालं. त्यातही 1997 पासून 2022 पर्यंत सलग 25 वर्ष शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. मात्र यावेळी बरीच समीकरणं बदललेली असल्यानं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण बनलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेतील आघाडी आणि युतीची मांडणी, जागा वाटपाचे सोपस्कार आणि उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काही प्रमाणात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ लागलंय. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार यांची युती, भाजपा शिंदे गट यांची महायुती, काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी, अशा 3 प्रमुख आघाड्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेची मुख्य लढत होत आहे. त्यात ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेना ठाकरे गट 162 ते 164, मनसे 53 आणि शरद पवार गट हा 11 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीमध्ये भाजपा 137 आणि शिंदे गट 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी प्रत्येकी 6 जागा हे दोन्ही पक्ष रिपाई आठवले गटाला देण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी ही बऱ्याच ठिकाणी रिंगणात असल्यानं ही निवडणूक तिरंगी